नमस्कार, तुम्ही पाहताय पुणेरी आवाज. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की वंचित घटक जर सत्तेत आला तर ती खरं लोकशाही आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीला किंवा आत्ताच्या घडीला आपल्याला असं बघायला मिळतं, जेवढे पण मोठे पक्ष आहेत, BJP सारखा पक्ष जिथे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर सुद्धा म्हणूयात की बोगस प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र देऊन असे कॅन्डिडेट उभे करतात. त्याच वेळेला बहुजन वंचित आघाडी त्यांचं एक चांगलं म्हणूयात, चांगलं काम म्हणूयात की त्यांनी पर्वती मतदारसंघातून गायकवाड ताईंना ही उमेदवारी दिली आहे पर्वती मतदारसंघातून, आणि त्या ही निवडणूक लढणार आहे. ताई, तुमचं खरं तर खूप खूप अभिनंदन की वंचित बहुजन आघाडीकडनं तुम्ही ही निवडणूक लढताय. सो पहिली प्रतिक्रिया काय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण आम्हाला राजकीय खरं वारसाच नाही आहे. हे आता समाजाने दिलेलं योगदान आहे की ताई तुम्ही थोडं लढा, आता आमच्यासाठी तुम्ही उभे राहा की आम्ही तुमच्यात काहीतरी बघतोय म्हणून हे. आणि साहेबांनी खूप दिग्गज होते ह्या रिंगणात सुद्धा आता आमच्या, पण साहेबांनी योग्य निवड केली की चला एक महिला आहे आणि ती तिथे झटती आपल्यासाठी, तर साहेबांनी योग्य वेळी मला ही संधी दिली. तुम्ही या वस्त्यांमध्ये कामं करताय, अनेक वर्ष तुम्ही इथे वास्तव्य करताय, सो तुम्हाला हे सगळं माहिती आहे. पण आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल तुमच्याविषयी काय तुम्ही करता, काय तुमचं बॅकग्राऊंड आहे, किती तळागाळातून तुम्ही येता, कारण जेणेकरून हे लोकांना पण कळलं पाहिजे की काय धडाडीचं नेतृत्व त्यांना उद्या पर्वती मतदारसंघातून मिळणार आहे. म्हणजे तसं तर म्हणता येईल की अगदी वयाच्या 15व्या वर्षापासून मी आंबेडकरी चळवळीत आहे. जेव्हा की इथल्या वस्त्या बसत होत्या जेव्हा, आणि मी 8वी 9वीतच होते, तेव्हापासनं मी आंबेडकरी चळवळीत प्रवेश केला. आणि मला खरं कळतही नव्हतं की ही चळवळ काय आहे, पण मी ते आमच्या बुद्धवंदना वगैरे हे आम्हाला खरंच काही माहीत नव्हतं. पण जी आमची जुनी ही होती मंडळी, फळी होती, ते आम्हाला घेऊन जायचे. त्यांनी आम्हाला वंदना शिकवलं, आम्हाला समाजाचं प्रबोधन शिकवलं. मग आम्ही ते सायकलवरनं भुगाव आणि बावधनसारख्या ठिकाणी वंदना घ्यायला जायचो, कारण तेव्हा समाज शिकलेला नव्हता. या दांडेकर पूल आणि 130मधनं पहिल्या 2 मुली कोणी शिकल्या असतील त्या मी आणि माझी मोठी बहीण. 12वी पास म्हणजे ग्रॅज्युएशन त्या काळात. आई बाबा काय करायचे? आई बाबा मजूर होते. खूप गरीब. कुठपर्यंत तुम्ही शिकला? मी माझं FI पर्यंत शिक्षण झालं. मग मी 3 वर्षाचा नर्सिंग डिप्लोमा केला. मग मी वैद्यकीय क्षेत्रात गेली 25 वर्ष काम केलं. आणि मग मी आता लास्ट 8 इयर्स मी ओवा नेटवर्क नावाने माझं काम सुरू केलं की मी जे IVF सेंटर आणि मेडिकल ह्याच्याशी निगडीत काम आहे, आणि त्याची माझी वेबसाईट आहे आणि गव्हर्नमेंट लायसन आहे, आणि अख्खा महाराष्ट्रभर हा माझा बिझनेस आहे. अच्छा, तो ह्या मतदारसंघाला एक सुशिक्षित नेतृत्व मिळत आहे असं म्हणूया तुमच्या नेतृत्वाने. ताई, काय काय मुद्दे आहेत, जसं की आत्ता आपण बघूयात की पुणे शहरामध्ये शाळकरी मुलींना सुरक्षा नाही आहे, टॉयलेटच्या प्रॉब्लेम आहेत, तसं तुमच्या मतदारसंघातले असे काही पॉईंट्स आहेत की त्याच्यावर तुम्ही पुढचे 5 वर्ष काम करणार आहेत? काय पॉईंट्स आहेत? ॲक्च्युअली इथे काय झालं आहे, हा जो एरिया आहे पर्वती मतदारसंघ, खरंच इथे खूप साऱ्या स्लम एरियाज आहेत. अगदी हातावर बोटावर मोजणे इतक्या ह्या सोसायट्या आहेत की जिथे वेल सेट समाज आहे. आणि इथल्या सगळ्या झोपडपट्टीतल्या ज्या महिला आहेत आत्ताशी थोडे आलेत सबल, पण आधीपासून इथे जे टॉयलेट्स बांधले होते पूर्वीच्या नगरसेवकांनी, आता जे 15 वर्ष उपभोग घेतात ते या पदाचा, त्यांनी याच्यात एकही दुरुस्ती केलेली नाही आहे. आणि मी स्वतः त्याचं साक्षीदार आहे. मी तिथे राहते आहे, त्यामुळे मला ही सगळी वास्तवता माहीत आहे. जे 20 वर्षापूर्वी धिमधिमेंनी जी टॉयलेट्स बांधली होती त्याचे दरवाजे तुटलेले आहेत. अजून ह्या महानगरपालिकेने ते सुद्धा बदललेले नाही आहेत. आणि ही लोक दरवेळेला मला टॉयलेट स्वच्छतागृहाचे दरवाजे नसतानाही महिलांना ते वापरावे लागतात. भीषण अवस्था आहे तिथे, भीषण. प्रत्येक अख्ख्या वस्तीत जर कॅमेरा फिरवला ना, तुम्ही म्हणाल अरे बापरे काय हे वास्तव आहे या समाजाचं. आणि हे एकच नाही, ह्या सगळ्या वस्त्यांमध्ये वस्तुस्थिती आहे, मुली सुरक्षित नाही. सो विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी कधी ह्या वस्त्यांकडे लक्ष दिलं नाही. ते त्यांची घरं भरण्यात मशगूल आहेत. अगदी म्हणजे खरंच सांगते मी, ह्या आमदारबाई ज्या होत्या आता 3 वेळा निवडून आल्यात, पण त्या एकदाही वस्तीमध्ये त्यांचा पाऊल नाही आहे. आणि हे पुराव्यानिशी आम्ही आमच्या वस्तीत घुसलेल्या नाही आहेत, कधी नाही. ह्या रोडवरनं कुणाला त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भेटत असतील, बस गाडीतनं येऊन गाडीतनं जाणार आहे. मी स्वतः सुद्धा कधी पाहिलं नाही, वस्तीमध्ये कधी आलेल्या नाही. हो आहे, हे वास्तव आहे. सो महिला सुरक्षेचा मुद्दा आहे. दुसरं पाण्याचा पर्वती मतदारसंघ. हो, पूर्वी खूप पाणी असायचं, ठीक आहे, पाणी वाचवा हे मलाही मान्य आहे. पण आता असं झालंय की जे होतं पाण्याला प्रेशर तेच कमी केले. आणि 2-2 तास दांडेकर पुलासारख्या जिथं की जलकेंद्र आहे आता त्यांनाच पाणी नाही आहे.
म्हणजे सगळीकडनं पाणी कुठं कुठं तुम्ही नेलं, जिथे जिथं त्याचं मुळे त्यालाच तुम्ही कमी केलंय. आणि बायका रडरड करतात. ते 2 तास आता कामावर येणारी मंडळी आहे, ही सगळी कष्टकरी आहे. 3 ते 5 पाणी ठेवलंय काहीतरी, मग कधीतरी रात्री येतंय, मग त्या पाण्यासाठी धडपड, हे डबे भर, अशीच अवस्था आहे तिथे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न तर आता कठीण करून ठेवलाय सरकारने इकडे. रस्त्यांचं कसं आहे, काय रस्ते तर आत तुम्ही घुसलात ना, पूर्वी छान प्लास्टर वगैरे करून दिलं होतं, एकदाच झालंय. त्यानंतर कधीतरी आम्ही सांगितलं तर खड्डा बुजवायला म्हणतात आणा की 1 किलो सिमेंट, पण तिथून घुशी उंदरं असे तुम्ही फक्त रात्री 10 नंतर वस्तीत घुसा, तिथे तुम्हाला माणसं दिसणार नाही. तुम्हाला मोठमोठ्या घुशी, चिचुंदरी आणि उंदीर हेच तुम्हाला प्राणी तिकडे दिसणार, माणूस दिसणार नाही जास्त. अशी अवस्था आहे. अंधार पडला की सगळीकडे. आणि तुम्हाला सांगते, ही लोक दारात झोपतात, छोटी छोटी घरे, कितीतरी लोकांना ते घुशी उंदीर चावलेले असतात. आणि त्याच्यामुळे रोगराई पसरू शकते. स्वच्छता नाही अजिबात. मग त्यांनी एकदा जर का प्लास्टर केलं असतं, काही ब्लॉक्स बसवले असते, पाणी जातं ना आपोआप निचराहून. जिथे तिथे खड्डे, म्हणजे तुम्हाला इतके काय पाऊल जाताच येणार नाही वस्त्यांमध्ये. खूप वाईट. एकदा कॅमेरा फिरवा आणि तुम्हाला कळेल काय आहे इथे. नक्की आपण ते बघूया. ताई, तुम्ही सांगितलं की तुमचे हे मुद्दे आहेत. सो पहिले कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही काम करणार आहात? पहिलं म्हणजे महागाई. खरंच तो तर विषय प्रत्येक जण, महिलांसाठी तर खूप प्रत्येक जणांचा विषय. आता बघा, 800चा सिलेंडर होता, 1300ला केला. इकडे लाडकी बहीण म्हणून 1500 देतात. ते मला माहित नाही ते इलेक्शन पुरते आहेत की पुढे परत असणार आहेत, ते तर मला नक्की माहित नाही. दिलंय त्यांनी, पण इकडे सिलेंडरचं वाढवलंय. म्हणजे इकडून घेता इकडून काय, मग देताच कशाला? लाडकी बहीण आतापर्यंत, मग त्या लाडक्या भाच्या पण बघा ना तुम्ही, त्या सुरक्षित आहेत की नाही, त्यांच्याकडेही लक्ष द्या. त्यांना शाळांना फी मिळते का नाही, त्या खरं शाळेत जातात का, बरं जात नाही तर त्यांना काय अडचणी ते बघा तुम्ही. फक्त नुसतं महिलांना आम्ही आंदोलनं करतो काय, आता करायला लागतं, कारण ते थोडंसं समाजात कळायला पाहिजे की अरे या मुलीवर अन्याय झालाय. कितीतरी अन्याय तर झाकून ठेवले जातात. बघा, मागच्या परवाची गोष्ट, बारामतीचे प्रकरण झालं. ती मुलगी कुठे ॲडमिट होती म्हणाले, आणि त्या मुलीचं कुठेही त्यांनी बारामतीकरांनी स्टेटमेंट नाही दिलेलं. म्हणजे हे सुद्धा आहे. म्हणजे तुमच्याविषयी बोलायचं का नाही, ही पण भीती आहे. पण ते कळतं कधीतरी न्यूजवरनं. खरं. आणि ते तुमच्या थ्रूच आम्हाला कळतंय. हाय की नाही? सो ताई, महिलांची सुरक्षा आहे, रस्ते आहे, पाणी आहे, ह्या मुद्द्यांवर तुम्ही काम करणार आहात. सुरुवात कशी होणार आहे ह्या प्रचाराची, किंवा फॉर्म कधी भरताय काय? फॉर्म आम्ही आता आज तर भरायला जातोय आम्ही, आणि 29ला आमचा फायनली एक फॉर्म शेवटचा जाणार आहे. आणि मग कामाला इथून सपोर्ट कुठल्या संघटनेचा, किंवा कोण महिला तुमच्यासोबत आहेत असं काही ठरलंय? असं एक महिला नाहीच आहे, कारण मी समाजात एवढी वर्ष काम करतेय, गेले 25 वर्ष मी काम करते. त्याच्यामुळं प्रत्येक मंडळ, म्हणजे तुमचं धार्मिक असू दे, महापुरुषांच्या जयंत्या असू द्या, प्रत्येकाला माझं योगदान आहे. आणि हे सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकांच्या अहवालमध्ये आमचे फोटो आहेत, काहीतरी योगदान आहे. ते बेनिफिट आमच्यासाठी खूप चांगलं आहे, जे की राजकारण्यांनी खूप केलं नाही. राजकारणी फक्त फोटो पुरते येतात, आम्ही फोटो पुरते जात नाही. आम्ही इथून तुम्ही कशा पुढे जाल ह्याच्याविषयी मुलांना प्रोत्साहन दिले, आणि ते खूप बेनिफिट आहे मला. सो काय सांगाल तुमच्या मतदारांना, काय सांगाल तुम्ही? मतदारांनीच मला सांगितलं ताई तुम्ही पुढे व्हा. आता मतदार सांगतील ताईंचं काय करायचं, मी नाही सांगणार ते. पण ह्या मतदारसंघातून तुम्हाला जी टक्कर आहे, ते म्हणूयात की प्रस्तावित आहेत ती अशी लोक. सो हे कशी ठरेल ही? आता एक आहे, सगळे म्हणतात मशीन. मलाही थोडंसं वाटते मशीन इश्यू आहे, कारण आम्ही लास्ट लोकसभेला सुद्धा खूप ठासून आम्ही केलेलं सगळं. पण तेव्हा ठीक आहे, काही कारणं होती, ती काय मी मांडू शकत नाही, मी एवढी तज्ज्ञ नाही. पण आताची सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला कॅन्डिडेट लोकांनीच निवडलाय. खरं. मी शेवटच्या क्षणापर्यंत मला माहित नव्हतं की मी फॉर्म भरायचा आहे. माझी काही तयारी नाही, माझे काही फोटो नाही, माझ्याकडे अर्ज नाही, हाताने सगळं चाललंय. कार्यकर्ते म्हणले ताई फॉर्म भरायचा. आम्ही उठलो फॉर्म भरायला गेलो साहेबांकडे, हाताने लिहिलं, सांगितलं आम्हाला फॉर्म भरायचा आहे. सगळं साहेबांनी बघितलं, तायडे साहेबांनी आमच्या, ताई खरंच अर्ज भरायचा आहे का, तुम्हाला खूप खर्च असतो, काय काय असतं बघा, राजकारण आहे. आम्ही म्हणलं नाही, आम्हाला एकदा करून बघू दे काय होतंय. सगळं मोठ्यानेच मोठं व्हायचं का, आम्ही नाही मोठं व्हायचं स्वप्न बघायचं का? राईट आहे. आम्ही कधी होणार, आमच्या महिला कधी पुढे जाणार, आम्ही मागेच राहायचंय का? आणि आम्ही फक्त वर्गण्यात द्यायच्या का, आणि फक्त भांडणच मिटवायची का समाजातली? हे लोक त्यांच्या घरात असतात, रात्री 2 वाजता खून होतात, मारामाऱ्या होतात, आम्ही चौकीमध्ये असतो. आम्ही समाजासाठी माझं सगळं हे कार्यकर्ते घेऊन आम्ही चौक्या हँडल करतो. आम्ही तिथल्या तिथे भांडणं मिटवतो, फार वाढवू नका, दोन्ही कुटुंब गरीब आहेत, मध्यस्थी करतो.
हेच योगदान आहे सो आमचं. हे तळागाळात आणि लोक माणसात जाऊन ताईंचं काम आहे. आणि एक चांगलं नेतृत्व म्हणूयात किंवा संविधानाने सगळ्यांनाच हक्क दिला आहे की आपणही सत्तेत जावं. आपल्या गोरगरिबांच्या किंवा तळागाळातल्या माणसांचा तिथे कायदा करता यावा किंवा कायद्यामध्ये सुधारणा करता यावा. या असेंब्लीमध्ये तुम्ही आता विधानसभेमध्ये जाल तेव्हा निवडणुकीच्या नंतर. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला एक चांगलं नेतृत्व, सुशिक्षित नेतृत्व वंचितनं तुम्हाला ही उमेदवारी दिली, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.